सुजाता. पारंपरिक पदार्थ या माझ्या चॅनलवर आपलं मनापासून खूप खूप स्वागत. आपल्या घरातील साहित्यात उपलब्ध साहित्यामध्ये आज आपण दुधीचा हलवा करणार आहोत. माझी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा. कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की नक्की मला कळवा. आता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. आपण आता हे 2 दुधी घेतलेत. त्याच्यामध्ये मी अर्धा किलोचा एक दुधी घेते. त्याची साल काढून घेते. आधी दुधी स्वच्छ धुवून घेतला, नंतर त्याची साल काढून घेतली. दुधी हलवा हा शक्यतो लहान आणि मोठा सगळ्यांनाच आवडणारा गोडाचा पदार्थ आहे. आता आपण दुधी छानपैकी किसून घेऊया. अशा पद्धतीने आपण दुधीचा किस करून घेणार आहोत. दुधी काही वेळेला काळा पडतो, त्याच्यामुळे तो झटपट खिसून घ्यायचा आहे आणि खिसून झाला की लगेचच त्याचा हलवा करायला घ्यायचा. आता बघा, एका दुधीचा खिस आपल्या ताटामध्ये आहे. अर्धा किलो दुधी होता. त्याचं साहित्य आता मी तुम्हाला सांगते. 2 चमचे साजूक तूप घेतलंय. ही दुधावरची साय आहे 1 वाटी, ताजी दुधावरची साय. त्याच्यानंतर खवा घेतलाय 125 ग्रॅम. नंतर काजू, बदाम आणि चारोळी घेतले. खसखस घेतले. वेलची आणि जायफळ घेतले. हे जायफळ आहे आणि ही साखर आहे. आता हे सर्व घरातलं साहित्य आणि हे अर्धा लिटर दूध आहे. आता आपण काय करणार आहोत, प्रथम कुकर मध्ये ना हा दुधीचा खिस घालून 1 शिट्टी काढून घेऊया. फक्त 1च शिट्टी काढूया, जेणेकरून तो दुधी आहे ना तो चांगला शिजेल. त्यासाठी आपण थोडंसं दूध या कुकर मध्ये घालणार आहोत आणि 1 शिट्टी काढून घेणार आहोत. असं केल्याने दुधीचा हलवा झटपट तयार होतो. आता बघा, एका शिट्टीने दुधी चांगला शिजलाय त्या दुधामध्ये. आता कढईमध्ये साजूक तूप घालते. तूप चांगलं तापून द्यायचं, अगदी गरम झालं पाहिजे तूप. तूप चांगलं गरम झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये हा दुधीचा किस आहे ना तो मी परतून घेणार आहे. आता आपण हा शिजवलेला दुधीचा किस आहे तो दुधामध्ये चांगला परतून घेते. शिजवलेला दूधही आपण तुपामध्ये चांगला परतून घेऊया. त्याच्यामधलं दूध थोडंफार आटेपर्यंत असं मस्तपैकी परतून घ्यायचंय. आता त्याच्यामध्ये आपण उरलेलं जे दूध आहे ते घालायचंय. दूध घातल्यानंतर जी मी साय दुधावरची काढलेली 2 दिवसाची साय, अगदी मस्त छानपैकी जाडसर साय होती घरातल्या दुधाची, ती घातली. त्याच्यानंतर खवा घालते. खव्याने दुधी हलव्याला खूप छान असं टेक्स्चर येतं आणि असं घट्टसर हलवा तयार होतो. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. हा खवा दुधामध्ये चांगला पूर्ण विरघळून गेला पाहिजे. अशा पद्धतीने तो मिक्स करायचा. खवा आणि दूध एकजीव झालेत. आता त्याच्यामध्ये वेलची दरदरीत अशी वाटली आहे आणि खसखसची पूड, जायफळाची पूड टाकली आहे. वेलची आणि जायफळाची पूड टाकली आहे. चांगलं मिक्स करून घेतलं. आता साखर घालूया. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात गोड हवाय ना हलवा, तेवढ्या प्रमाणामध्ये साखर टाका. आता ही 1 वाटी साखर माझ्यासाठी पुरेपूर वाटते मला, तेवढी मी घातले. काजू, बदाम आणि चारोळी बारीक करून ती टाकते. ड्रायफ्रूट ते ऐच्छिक आहे, तुम्ही पिस्त्याचे कापही घालू शकता. आता हे सगळं चांगल्या पद्धतीने मिक्स करूया. वेलचीचा वास खूप छान आलाय. आणि मिक्स झाल्यानंतर आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचंय आणि 10 मिनिटं शिजवून द्यायचंय. गॅसची फ्लेम मीडियम ठेवा, नाहीतर मग हलवा खाली करपेल, लागेल तो. 10 मिनिटानंतर बघा, आपला हलवा शिजत आलाय, दूध आटत आलंय. माझी रेसिपी आवडली तर नक्की करून पहा. साधी सुधी रेसिपी आणि सगळ्यांना आवडणारी आहे. आता ह्याच्यामध्ये खसखस घालूया. खसखसने ना स्वाद खूप छान येतो, खाताना खूप छान लागतो हा हलवा. 1 टेबलस्पून खसखस मी घेतली. ही सगळीकडे अशी चांगली स्प्रेड करायची. पहा, खसखस किती खूप छान दिसते.
दुधी हलव्यामध्ये नक्की खसखस घालून पहा। आता वरून पुन्हा एकदा 1 चमचा साजूक तूप घालूया। आधी आपण साजूक तुपामध्ये हलवा परतला होता, पण वरून पण साजूक तूप घातलं ना की हलव्याला एक अशी वेगळीच चकाकी येते। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया। खूप छान दिसतोय हलवा। आता पुन्हा एकदा आपण त्याच्यावर झाकण ठेवायचंय आणि मंद गॅसवर ते शिजू द्यायचे, आटू द्यायचे। जवळजवळ 10 मिनिटं मी हे झाकण ठेवून शिजवलं। बघा आपला हलवा रेडी आहे। दुधीचा हलवा नक्की करून